वास्तूनुसार हरणाची मूर्ती या ठिकाणी ठेवल्यास मिळतात भरपूर फायदे। चांगले, निरोगी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी घर सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असले पाहिजे। यासाठी घर वास्तुशास्त्रानुसार असावे। याशिवाय घरात ठेवलेल्या वस्तूही वास्तूनुसार योग्य ठिकाणी आणि दिशेने असाव्यात। याशिवाय वास्तुशास्त्रानुसार अशा काही वस्तू आहेत ज्या घराला समृद्ध बनण्यास मदत करतात। तुमचे घर सुंदरपणे सजवण्यासाठी तुम्ही अनेक वस्तू खरेदी करू शकता, पण वास्तू दागिने खरेदी करून ठेवल्याने घरात धनसंपत्ती वाढते आणि शारीरिक स्वास्थ्य सुधारते। असाच एक वास्तुशिल्पाचा अलंकार म्हणजे हरणाची मूर्ती आहे। घरामध्ये लांब शिंगे असलेली पितळी हरणाची मूर्ती ठेवणे देखील खूप चांगले आहे। हरणाची मूर्ती लांब शिंगे असलेले हरिण हा केवळ सुंदर प्राणीच नाही, तर यशाचे प्रतीकही मानले जाते। चीनी वास्तू फेंगशुईमध्ये हरिण हा एक महत्त्वाचा प्राणी आहे। ही हरणाची मूर्ती घरात ठेवल्याने सुख समृद्धी येते। वास्तुशास्त्रानुसार पितळेचे हरिण प्रेम, दया, नम्रता आणि करुणेचे प्रतीकही मानले जाते। अशी हरणाची मूर्ती घरात ठेवल्यास ते सौभाग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त करते। मात्र यासाठी हरणाची मूर्ती योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेला ठेवणे आवश्यक आहे। नंबर 1. घरातील उत्तम आरोग्यासाठी स्वयंपाकघरात आग्नेय कोपऱ्यात लांब शिंगे असलेले पितळेचे हरिण ठेवावे, अन्यथा घराच्या पूर्व दिशेला ठेवावे। नंबर 2. घरामध्ये नशिबाची पूर्ण साथ मिळण्यासाठी घराच्या दक्षिण दिशेला पितळी हरणाची मूर्ती ठेवावी। नंबर 3. ब्रास डिअर व्यवसाय व्यापारात चांगले उत्पादन मिळण्यास मदत होते। कामाच्या ठिकाणी पितळी हरणाची मूर्ती ठेवल्याने मनातील नकारात्मक विचार दूर होतात। हरणाच्या जोडीची मूर्ती ठेवल्याने पती पत्नीमध्ये भांडण होत नाही। यासाठी ही हरणाची मूर्ती बेडरूमच्या पूर्व दिशेला ठेवावे। नंबर 4. हरिण चपळता दर्शवते। घरातील लोक आळशी किंवा निष्क्रिय असतील तर पश्चिम दिशेला पितळी हरणाची मूर्ती ठेवावी। नंबर 5. तसेच घराच्या पश्चिमेकडील कोपऱ्यात जमिनीवर किंवा टेबलावर ठेवावे। चांगल्या परिणामासाठी पितळेचे हरण उत्तरेकडे तोंड करून ठेवावे। अशा प्रकारे नशीब तुम्हाला साथ देईल आणि तुम्हाला यशही मिळेल। धन्यवाद मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।